राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा। नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट। स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, राजन भैया तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो। आमचे नेते एलूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय राजन महाडिक भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक एलूर विकास सोसायटी नंबर 1, एलूर विकास सोसायटी नंबर 2 व एलूर विकास ग्रुप सोसायटी। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत, संजय राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले। राऊत यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवार यांचाही पाठिंबा मिळेल असा दावा केला। ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल। पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वच नेते पाठिंबा देतील। पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला। आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो, मात्र अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी। सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं मानायला हरकत नाही। आहेत का हे म्हणणार नाही, पण का असू नये असा माझा प्रश्न। अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते, पण शेवट जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अध्यक्षाने पाहत होतो, कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशात इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा आमदार नेता असून नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटतं। आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील, का देणार नाही? साहेब एक उमदा चेहरा आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे, कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे, भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे, एकत्र घेऊन जाणारे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही। अर्थात मी हे माझं मत सांगतो। जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकालला तेव्हा इंडिया आघाडीची नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत। मोदी एके मोदी नाही ना, दिसापिटा चेहरा। पण